शर्मा, एक अर्जंट मेसेज आहे. तो पुन्हा हिंदुस्थानात दाखल झाला आहे. गेम करायचा आहे एका पेपरवाल्याचा. आपल्याला भाईच्या नावाची धमकी देऊन परत या लाईनीमध्ये बोलावला. कशासाठी? मी त्या शुक्लाचा खून करण्यासाठी. साहेबांना गोळी मारली आहे. मी तुमचं दुःख समजू शकतो, पण आम्ही सिन्सिअरली काम करतो. मुन्ना, कदाचित तुला माहीत नाही, पोलीस तुझ्या मागावर आहेत. मला आज रात्रीसाठी वरच्या रूमची चावी हवी आहे. बारमध्ये थांबायचं आहे का? नाही, माझ्या एका खास माणसाला थांबायचे तिथे. आता जीवावर उदार व्हायलाच पाहिजे. तुम्ही तिकडेच थांबा, आम्ही आज जाऊ. शेट्टीला संशय तर नाही आला? शेट्टीपासून काही धोका नाही, पण खरा धोका पोलिसांचा आहे. कामिनी कुठे आहे? कामिनी कामिनी हो कामिनी, आम्ही तिला आणि मुन्नाला शोधायला इकडे आलोय. कामिनी, पोलीस! पोलीस? हे थांब. मुन्ना, हे पळ! पळतोस कुठे? थांब. सर, तो पळून गेला. खान, सर. ताबडतोब या मुलीला हॉस्पिटलमध्ये पोहोचवा. ही मरायला नको. हीच आपल्याला मुन्नापर्यंत पोहोचवू शकते. येस सर. तिकीट आपल्याला नाही पाहिजे. अरे आपल्याला पाहिजे होती तुझा गेम वाजवण्यासाठी. त्या शुक्लाचा गेम वाजवल्यानंतर आपल्याला तुझा गेम वाजवायचा होता. इडियट, तुला काय वाटलं तू या लाईन मधून आउट झालायस? आउट झालायस तू? नाही, इन झालायस तू आता. इन 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 झालायस तू आता. इन 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 झालायस तू आता. इन 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 RDX ब्लास्टचा मुख्य आरोपी मुन्ना येडाने एडिटर शुक्लाला मारून टाकला. हट. कारण आपण आपल्या वाट्याची जमीन आधीच शोधून ठेवली आहे. पोलीस आणि अंडरवर्ल्ड पासून वाचून आपल्यासाठी जमीन शोधून दाखव. तुझ्या मागे मृत्यू पडलाय. जा जा, तुझा तुझा जा. इन झालायस तू आता. इन 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 मुन्ना येडाने एडिटर शुक्लाला मारून टाकला. इन झालायस तू आता. इन 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 जा, तुझा तुझा. पोलीस आणि अंडरवर्ल्ड पासून वाचून आपल्यासाठी जमीन शोधून दाखव. तुझा जा. मुन्ना, पळ! हा? बोल, तू मुन्नाला ओळखतोस ना? बोल. तू त्याला आपल्या डान्स बार मध्ये आसरा दिला होतास ना? बोल बोल. नाही, मी कोणत्या मुन्नाला नाही ओळखत साहेब. नाही ओळखत. खोटं बोलतोयस? नाही. बोल, खरं बोल. बोल. बोल ना. बोल बोल. नाही नाही म्हण साहेब, मला खरंच माहित नाही. बोल बोल. साहेब, नाही माहिती साहेब. नाही नाही, मी कोणत्याही मुन्नाला नाही ओळखत साहेब. नाही माहित साहेब, मला खरंच माहित. नाही माहिती साहेब. मी काय बोललो होतो की या मायाच्या मागे कोणी ना कोणी नक्कीच आहे. सगळी प्रभूची माया आहे. आणि आता तू मुन्नाला नाही ओळखत, हो ना? हा ना? तू त्याला अजिबात पाहिलं पण नाहीस.
तरी त्याच्या सुरक्षेसाठी त्या मुलीला तू अलर्ट केलं होतंस, तिला आसरा पण दिलास. तू जोरजोराने ओरडून तिला हेल्प करण्यासाठी सांगितलंस, कामिनी पोलीस आले, कामिनी पोलीस आले. तरी तू म्हणतोस की तू मुन्नाला नाही ओळखत. नाही ना, मला माहिती आहे. आता तू ओळखायला लागशील. अरे ते दे जरा. ते आलं बघ, मुन्नाचा भाऊ आला. कोणत्याच मुन्नाला नाही ओळखत साहेब. बघ तू ओरडतोस कशाला? त्या मुलीला अलर्ट का केलास? बोल. नाही साहेब, मला कामिनीचं एंड करायचं होतं. त्या मुलीसोबत जो माणूस होता त्याचा चेहरा पण नाही पाहिलास का तू? माझ्यावर विश्वास ठेवा, मी कोणत्याच मुन्नाला नाही ओळखत. असं वाटतं की या माणसाला खरंच काही माहिती नाही. शुक्ला साहेबांच्या अशा उघडपणे झालेल्या मर्डरमुळे केवळ प्रिंट मीडियाच नव्हे तर इलेक्ट्रॉनिक मीडियालाही स्तब्ध केलं आहे. सगळीकडे दुःखाची लाट पसरलीये. असं म्हटलं जातं की शुक्ला साहेब कोणा राजकीय नेत्यांच्या विरुद्ध काही असे पुरावे आपल्या पेपरमध्ये छापणार होते ज्यामुळे सत्तेच्या क्षेत्रात धुमाकूळ माजला असता. पण शुक्ला साहेबांनी काही लिहिण्याआधीच त्यांच्या लेखणीला नेहमी करता शांत करण्यात आले आहे. पोलीस या गोष्टीचाही अर्थ शोधण्याच्या प्रयत्नात आहेत की मुन्नाच्या शहरात परत येण्याच्या सोबतच शुक्ला साहेबांचा मर्डर झाला आहे. रेड दिस. पूर्ण प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आपल्यावर थुंकतो आहे. मिस्टर शुक्ला वॉज अ सिनियर एडिटर. मान होता त्यांना, पण आपल्याला अजूनही त्यांच्या मारेकऱ्यांचा पत्ता नाही. सर, कुठल्याही केसच्या मुळापर्यंत जायला थोडाच वेळ लागतोच. आणि मिस्टर शुक्लांच्या मॉडेलला इतका वेळ पण नाही झाला की मीडियाने हंगामा करावा. आय नो. मिस्टर आदित्य, लोकांना ही गोष्ट समजावणं फार कठीण आहे. तसंही आपल्या डिपार्टमेंटच्या काही लोकांनी आपल्या डिपार्टमेंटचं नाव इतकं खराब करून ठेवलं आहे की कुणीच आमची बाजू ऐकून घ्यायला तयार नाही, खास करून मीडिया. जरासा कामाला उशीर झाला तर लोक समजतात की आम्ही करप्ट आहोत. एक मिनिट पाठीया. हॅलो, शुक्ला साहेब, काय माहिती आहे शुक्लाच्या मर्डरच्या बाबतीत? तुम्ही कोण बोलत आहात? पाटिया. येस सर. तुम्ही कमिशनर साहेबांना इन्फॉर्म करा. मी तोपर्यंत कॉल ट्रेस करतो. जा लवकर जा. ओके सर. मिस्टर शुक्ला वॉज अ सिनियर एडिटर. आम्हाला या केसवर विशेष असं लक्ष द्यावं लागेल. सर, शुक्लाच्या खुनापर्यंत पोहोचण्याकरता प्रथम आपल्याला हे शोधणं आवश्यक आहे की त्याच्या जीवनात असं कोण होतं ज्याच्यामुळे त्याचा खून झाला. ॲब्सोल्युटली राईट सर. त्यामुळे कदाचित आम्ही खुन्यापर्यंत फार लवकर पोहोचू शकू. आज एक प्रेस कॉन्फरन्स आहे ज्यामध्ये मला मिस्टर शुक्लाच्या खुनाबद्दल माहिती द्यावी लागणार आहे. सर. काय झालं? सर, आत्ताच एक फोन आला होता सर. शुक्लाजींच्या खुनाच्या बाबतीत माहिती मिळाली सर. कोण आहे खुनी? मुन्ना. सर, मुन्नानेच शुक्लाजीची हत्या केली आहे. तोच मुन्ना जो RDX ब्लास्टमध्ये इन्व्हॉल्व्ह होता? होय, तोच सर. कोणी फोन केला होता? सर, त्याने आपलं नाव नाही सांगितलं. पण होय सर, हा तोच आवाज होता ज्यानं मुन्नाच्या शहरात येण्याची इन्फॉर्मेशन दिली होती. व्हेरी गुड. फार छान झालं. मला मिस्टर शुक्लाच्या खुनाच्या बाबतीत बोलण्यासाठी प्रेस कॉन्फरन्समध्ये काही मिळाले. मला माहिती आहे तुम्ही मला काय विचारणार आहात, पण मी आपल्याद्वारे जनतेला हे सांगू इच्छितो की पोलीस आपलं काम करीत आहे आणि शुक्ला साहेबांचा खुनी लवकरच पकडला जाईल. पण कधी पकडला जाणार? हे बघा, आत्ताच आम्हाला एक गुड न्यूज मिळाली आहे. ती गुड न्यूज मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. मिस्टर शुक्लाचा मर्डर मुन्नाने केला आहे. मुन्ना तो गुन्हेगार आहे जो RDX बॉम्बब्लास्टमध्ये इन्व्हॉल्व्ह होता. सध्या तो या शहरात आहे.
तर मग आपण या मुन्नाला पकडण्यासाठी काय करताय? हे बघा, मी आत्ताच तुम्हाला सांगितलंय की मुन्नाच्या बाबतीत आम्हाला बातमी मिळाली आहे. आता पोलीस लवकरच ऍक्शन घेतील. ऍक्शन? पोलीस ऍक्शन नेहमीच घेतात, पण त्या ऍक्शनचा रिझल्ट काहीच निघत नाही. मुन्ना RDX बॉम्ब ब्लास्ट करून शहरातून फरार होतो. त्यानंतर तोच मुन्ना त्या शहरात खुलेआम फिरत असतो, पण पोलीस त्याला अटक नाही करू शकत. मुन्ना शुक्ला साहेबांचा मर्डर करतो, त्यानंतरही पोलिसांचं हेच म्हणणं असतं की आम्ही लवकरच काहीतरी ऍक्शन घेऊ. गुड, व्हेरी गुड. पोलिसांचं हे सांगणं वाखाणण्यासारखं आहे कमिशनर साहेब. आपण जरा विचार करा. असंही शक्य आहे की मुन्ना आत्ताही एखादी मोठी योजना राबवत असेल. शेवटी तुम्हाला किती खून खराब हवा या शहरात? आम्हाला लॉ अँड ऑर्डर कसा राबवायचा हे आम्ही चांगलं जाणतो. हे आम्हाला समजवायची गरज नाही. ते तर दिसतच आहे कमिशनर साहेब. या शहरात लॉ अँड ऑर्डर किती व्यवस्थित आहे. शहरात डान्स बार बंद होऊन सुद्धा खुलेआम डान्स बार सुरू आहेत. याला काय म्हणायचं साहेब? मला मान्य आहे की डान्स बार चालू होता, पण मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की तो डान्स बार बंद केला गेला आहे आणि शेट्टी जेलमध्ये आहे. सर, आम्हाला सगळ्यांना हे जाणून घ्यायचंय की मुन्नाला पकडण्यासाठी आपण काय पावलं उचलणार आहात. हे बघा, सर्वप्रथम मी आपणास हे सांगू इच्छितो की कामिनी आमच्या ताब्यात आहे आणि आम्ही तिच्याकडून मुन्नाची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मुन्ना जास्त दिवस वॉन्टेडच्या लिस्टमध्ये नाही राहणार. तो फारच लवकर गजाआड असेल. हे बघाई, हा पोलिसांचा नवा प्रोग्रेस आहे. मुन्नाच बाबांचा खुनी आहे. कुणास ठाऊक कोण आहे खुनी? पण बाबा जे काम अर्धवट सोडून गेलेत ते प्रत्येक काम मी पूर्ण करणार. आई, बाबांच्या सगळ्याच स्वप्नांना पूर्ण करणे हाच आता या अंबिकाच्या जीवनाचा उद्देश असेल. नाही बेटा, मला हे नकोय की तुला पण काही व्हावं. आणि तसंही तू एक मुलगी आहेस. मुलगी असणं हा काही अपराध नाहीये आई. तसंही बाबांनी माझं संगोपन एका मुलीसारखं नाही तर एका मुलासारखं केलंय. त्यांनी मला कधीच ही जाणीव नाही होऊ दिली की मुली कमकुवत असतात. बालपणापासूनच त्यांनी मला राणी लक्ष्मीबाई आणि इंदिरा गांधीच्या गोष्टी सांगितल्या. आणि आता या सर्व गोष्टी असूनही जर मी एखाद्या साधारण मुलीचं जीवन जगू लागले तर हे बाबांच्या त्या स्वप्नांना विसरण्यासारखं असेल जी त्यांनी माझ्यासाठी बघितली होती. अंबिका, मला माहितीये की तू बरोबर बोलतेस, पण तरीही मला भीती वाटतेय. आई, रात्रीच्या काळ्या सावल्या आपल्याला सदैव घाबरवत असतात, पण नंतर सूर्याचं पहिलं किरण आपल्यामध्ये पुन्हा एक हुरूप निर्माण करतो. पहिलं तर मी नेहमी स्वतःला रिपोर्टिंगच्या फील्डमध्येच बघितलं. बाबांच्या सोबतच क्राईम रिपोर्टिंग माझ्या पण जीवनाचा एक भाग बनला. आई, मला वाटतं की मी क्रिमिनल्स आणि त्यांच्या सायकोलॉजीला चांगल्या रीतीने ओळखू शकते. मला आपल्या न्यूजपेपरला आपल्या जीवनाचा भाग बनवायची इच्छा आहे. आई, अंबिका, एकदा पुन्हा विचार कर. नाही आई, हा माझा निर्णय नाही. हा तर बाबांचा निर्णय आहे. माझा निर्णय कदाचित बदलू शकला असता, पण बाबांचा कधीच नाही. पत्रकारितेचा रस्ता कठीण अवश्य आहे, पण बाबांचा आशीर्वाद नेहमीच माझ्यासोबत असेल. हॅलो मॅडम, मी ऑफिसमधून सब एडिटर श्रीवास्तव बोलतोय. हा, बोला श्रीवास्तव. पोलिसांनी एक वॉन्टेडचा स्केच काढलाय. तो आपल्या वर्तमानपत्रात छापायला आलाय. थांबा, आत्ताच नका छापू त्याला. मला प्रथम त्याला बघायची इच्छा आहे. मी ऑफिसला येते. ठीक आहे मॅडम.
ओ गॉड, बाबांनी कुणास ठाऊक कुठला पासवर्ड टाकलाय. सगळे पासवर्ड ट्राय करून पाहिले. आणखी काय असू शकतो? हॅलो. यस मॅडम. श्रीवास्तवजी, लवकरात लवकर एका कॉम्प्युटर हार्डवेअर इंजिनियरला बोलवा. इमिजिएटली. ठीक आहे मॅडम. हॅलो. तर मुन्नाचं स्केच पोलिसांनी काढलंय. हॅलो. बिलोरी मुन्ना अजून जिवंत आहे आणि पोलिसांनी त्याचं स्केच काढलंय आणि त्याचं मरण आता फार आवश्यक झालंय. जी माहीत आहे. तुला माहित आहे, पण तुला मीडिया माहित नाही. हा एका एडिटरच्या मर्डरचा मुद्दा आहे. मीडिया मुळापर्यंत जाणार. जर मुन्ना जिवंत पकडला गेला फारच गडबड होईल भाई. एक काम कर, आपल्या माणसांना चारी बाजूला पाठवा आणि त्यांना मुन्नाचं हे स्केच द्या. तो जिथे भेटेल वाचायला नको आहे. जी साहेब. गजानन पाटील. सर. मुन्नाने परत येताच शुक्लासारख्या प्रसिद्ध एडिटरची हत्या करून पोलिसांना चॅलेंजच दिलंय. काय करता तुम्ही लोक? या हत्येचा परिणाम ठाऊक आहे? याच्या आधी हे मीडियावाले आमच्या पोझिशनवर बोट ठेवतील, आमची ढिंडा काढतील, त्याला लगेच अटक करा. सर, आमचे प्रयत्न चालू आहेत. चुप. प्रयत्न नाही, आम्हाला रिझल्ट हवेत. सर. कोणाचा फोन होता सर? मंत्री पांडे साहेबांचा फोन होता. म्हणत होते की शुक्ला साहेबांसारख्या एवढ्या मोठ्या एडिटरचा खून झाला आहे आणि पोलीस काहीच करत नाही. आम्ही हातावर हात ठेवून बसलो आहे. पण जेव्हा पोलीस काही करतात तेव्हा कोणाला काहीच दिसत नाही. आमचे किती पोलीस ऑफिसर क्रिमिनल्सचा पाठलाग करताना शहीद होतात, पण त्यांचा उल्लेख नाही होत. हां, पण पोलिसांच्या अपयशाचा उल्लेख अवश्य होतो. वा. यासाठी काही प्रमाणात आपलं पोलीस डिपार्टमेंट पण जबाबदार आहे सर. आपला जीव पणाला लावणारे ऑफिसर्स कमी होत चाललेत आणि क्राईम रेट वाढवणाऱ्या ऑफिसर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यू आर ॲब्सोल्युटली राईट. आदित्य, प्रॉब्लेम्स कुठल्या डिपार्टमेंटमध्ये नाहीत, पण दोष नेहमी पोलीस डिपार्टमेंटला दिला जातो. तुम्ही खरं बोलताय सर. पोलिसांकडे बोट दाखवण्याची लोकांना सवयच झाली आता. सर, इन्स्पेक्टर अभिमन्यू सिंगना तुमच्याशी बोलायचं आहे. पुट हिम ऑन द लाईन. अभिमन्यू, हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स विथ स्कॉटलँड यार्ड? व्हेरी वेल सर. आय होप युअर एक्सपिरियन्स हेल्प्स अवर डिपार्टमेंट. सर, मी उद्यापासून ड्युटी जॉईन करेन. हो, का नाही? उद्या जॉईन करू शकतोस. ओके सर. हां, यू रिपोर्ट टू ACP आदित्य अँड वेल डन. थँक्यू सर. इन्स्पेक्टर अभिमन्यू, त्याला डिपार्टमेंटनी स्कॉटलँड यार्डला पाठवलं होतं. टुमॉरो ही इज गोइंग टू जॉईन युअर स्क्वॉड. आपल्या डिपार्टमेंटच्या बाबतीत सगळं काही सांग त्याला.
ओके सर. आदित्य मुन्ना जितक्या लवकर अरेस्ट होईल आपल्या डिपार्टमेंटसाठी तेवढंच चांगलं आहे. मी समजू शकतो सर. या दोन्ही मुलांना पळा कचडा. त्याच कामाच्यासाठी घेऊन आलो आहे. का बे तुम्ही दोघं कराल हे काम? हा बेटा, घोडा पकडलाय कधी? अबे पकडलाय का घोडा? अबे तुला माहित आहे घोड्यात गोळी कुठून जाते, पुढून का पाठून? हा अबे जर मागून गोळी जाते तर निघते कुठून? बोल. अबे बोल ना बेटा, मी तुला विचारतो, घोडा पकडलाय का कधी? नाही. आणि तू बेटा? हो, पकडलाय. कोणता? देशी होता, कट्टा. कट्टा. गोळी चालवली त्यातून? अबे बोल ना, तुझ्या जिभेला लगाम का लागला? नाही. नाही काय? अबे कुठून पकडून आणलं यांना तू? तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे. गोळी मारायला नाहीये त्यांना. चल काय हरकत नाही, गोळी मारणं आपण शिकवू त्यांना. पण यांच्यामध्ये माणूस मारायची जिगर कोण भरणार? ती जिगर कुठून आणणार? तू भरशील यांच्यामध्ये आग? अरे हे बच्चे दिसतात पण बच्चे नाहीत. अच्छा बेटा, आता तू मला शिकवशील कोण काय करू शकता. हा फार छान. तू असं कर, आपल्या या जयवीरूला घेऊन जा आपल्या बरोबर. आणि दिवाकरला सांग खचडा आठवण काढतोय. नाही तर असं कर, त्याला आपल्या बरोबर घेऊन ये. त्याला सांग अर्जंट आहे. समजलं काय माझ्या? ठीक आहे. ठीक आहे, चला. जा बेटा. साहेब, ते नवीन साहेब आले. काय नाव? अभिमन्यू साहेब. ठीक आहे, त्यांना बोलो. जी साहेब. अभिमन्यू सिंग रिपोर्टिंग सर. सर, आजपासून मला तुमच्या अंडर जॉईन करायचं आहे. वेलकम मिस्टर अभिमन्यू. आता कमिशनर साहेब तुझ्यावर फारच इम्प्रेस्ड आहेत. बसा. नाही सर, अशी काही गोष्ट नाही आहे सर. मी याला माझं चांगलं नशीब समजेन की मला तुमच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. तुम्ही याला खरं समजा किंवा नाही, पण तुम्ही एक स्वयंपूर्ण फिनोमेना आहात. हे बघ अभिमन्यू, मला एन्काउंटर्समध्ये काहीच रुची नाहीये. बट आय हेट क्राईम्स अँड क्रिमिनल्स. माझा त्यांना मारण्यावर विश्वास आहे. याचा अर्थ असा नाही की जसा मला कोणी क्रिमिनल दिसेल मी त्याला मारण्यासाठी तयार असतो. मी प्रत्येक क्रिमिनलला सावरण्याची संधी देतो. जे सावरलेत ते आजही जिवंत आहेत. पण हे शक्य नाही की प्रत्येक क्रिमिनलचं हृदय परिवर्तन व्हावं. पण ज्याचं हृदय परिवर्तन नाही होत त्याचं मी शरीर परिवर्तन करून टाकतो. तुमची फिलॉसॉफी आपल्या जागी एकदम योग्य आहे सर, पण बरेचसे लोक याच्याशी सहमत नाहीयेत. मला असल्या लोकांची काहीच पर्वा नाहीये. मी आजपर्यंत हे नाही मोजलं की मी किती एन्काउंटर्स केलेत. जेव्हा या प्रेसवाल्यांकडे काही काम नसतं ना, हे मोजणी करायला सुरुवात करतात. या देशाची लोकसंख्या किती आहे, कोणत्या हिरोईनकडे किती जोड्या चपलांच्या आहेत, कोणत्या हिरोचे किती अफेअर्स आहेत, किती कोंबड्या बर्ड फ्लूने मेल्या, एसीपी आदित्यने किती एन्काउंटर्स केले. असं वाटतं की यांना शाळेत
नीटपणे गणितं करायची संधी नाही मिळाली. अभिमन्यू, आपल्याला आकड्यांची मतलब नाही. मी आणि माझी टीम केस सॉल्व्ह करण्यावर विश्वास ठेवतो. केस सोडवण्यासाठी आम्ही जीव तोडून मेहनत केली आहे. हे कोणालाच जाणायचं नसतं. एक एक केस सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही किती दिवस आणि किती रात्री खर्च घातलेत आणि किती दिवस घरच्यांना चेहरा नाही दाखवलाय, फक्त यासाठी की समाजातून ही घाण दूर व्हावी. या दरम्यान माझ्या बुलेट प्रूफ जॅकेटवर किती गोळ्या लागल्या असतील हे मला पण माहीत नाही. ना कोणाला जाणून घ्यायची इच्छा झाली. त्या गोळ्यांपैकी एक जरी गोळी माझ्या जॅकेटच्या ऐवजी माझ्या डोक्यावर लागली असती तर त्यांना कळलं असतं की किती जोखमीचं काम आहे हे. मागच्या 2 वर्षात माझ्या टीमचे 3 शिपाई आणि 2 इन्स्पेक्टर शहीद झालेत, पण त्यांच्यासाठी या टीव्ही आणि पेपरवाल्यांकडे सांत्वनाच्या 4 ओळींशिवाय काहीच नव्हतं. आय अंडरस्टँड सर. आय होप यू डू, कारण आता तू या टीमचा एक भाग आहेस. एनिवे, कमिशनर साहेबांना तुला भेटायची इच्छा आहे. त्यांनी तुला माझ्यासोबत बोलावलंय. लेट्स गो. वेलकम अभिमन्यू. मला आनंद झाला तू या स्क्वॉडला जॉईन केलंस. थँक्यू सर. आदित्य, याला मुन्नाच्या केसच्या बाबतीत समजावून शुअर सर. अँड ऑल द बेस्ट. थँक्स सर. काय बोलतो तू? मला पण अजिबात नाही आवडत अभ्यास. किती अभ्यास करायचा? चल रे जाऊया ना. मध्ये मी अभ्यास करणं सोडून दिलं. बरोबर बोलतोय तो. हॅलो, ये चल ना. तू? हा, नेहमीच अच्छा, थांब मी येतो. हा, याला सांगितलं मी ऐकत नाही. चल ना पिक्चर बघायला जाऊ. किती वेळ लावतो यायला. अरे यादव भाई, तुला किती वेळा सांगितलं की कॉलेजच्या जवळपास नको येऊ. जर कोणी पाहिलं तर केवढा मोठा प्रॉब्लेम होईल. अरे तुला परवा फोन केला होता ना येण्यासाठी, तू का नाही आला? भाई, माझ्या कॉलेजमध्ये फेस्टिवलची तयारी चालली आहे. आपल्या धंद्यात ते सगळं नाही चालत, समजलं ना? पैसे पाहिजे तेव्हा पटकन निघून येतोस तू. हा, ठीक आहे, बोल काय काम आहे? संध्याकाळी माझ्या घरी ये, खचाड्याकडे जायचंय. अच्छा ठीक आहे, तू निघ, मी येतो. नक्की ये. ठीक आहे ठीक आहे. या माहिला पण होती. तुला केस तर पूर्णपणे समजली असणारच. हं? सर, मला त्या व्हॅनला एकदा चेक करायची आहे, जिला गुन्हेगाराने शुक्लाजींना मारण्यासाठी वापरली होती. काही उपयोग नाही. सगळे एव्हिडन्सेस मी आधीच घेऊन ठेवलेले आहेत. हा रुमाल, ही डस्ट आणि हा फिंगरप्रिंटचा रिपोर्ट. पण हे सगळं घेऊन तू करणार तरी काय? याचा काहीच फायदा नाहीये. यावरून काहीच नाही करणार. सर, माझी काम करण्याची वेगळी पद्धत आहे, थोडी डिफरंट. मला ट्राय करायला आवडेल सर. ओके, थँक्यू सर. आपली तर एकच पद्धत आहे, बघा आणि गोळी मारा, किस्सा समाप्त. केस नेहमी नेहमी करता क्लोज्ड. सर, उभं काय राहिलं आता भाई, चल ना. स्पेशल आमंत्रण द्यावं लागेल का? घेऊन आलो याला. आलास तू? तुझ्याकडे टाइम नाही काय आजकाल? नाही नाही, अशी काही गोष्ट नाही दादा. ते काय करतोस? आता बहाणा बनवत होता, जबरदस्ती घेऊन आलो याला. अच्छा, बैस. ऐक दिवाकर, 2 मुलं पाहिजेत. मागच्या महिन्यात 2 मुलं दिली होती मी तुम्हाला. हे तर तुला आठवतं. तुला हे पण आठवतं का की मी तुला आजवर किती पैसे दिले? असं मी तुम्हाला केव्हा बोललो? हे बघ, हे समजणं समजावणं सोड आणि लवकर 2 मुलांची व्यवस्था कर, समजलं? त्या 2 मुलांचं काय झालं? त्यांचं काम झालं. ते दोघं आता आपापल्या घरी ऐश करत असतील. माझ्या कॉलेजमध्ये फेस्टिवलची तयारी चालली आहे. आता थोडी अडचण आहे, थोडा टाइम पाहिजे. पण माझ्याकडे तर टाइम नाही आहे. मला 2-3 दिवसात मुलं पाहिजे.
नाहीतर यावेळी यादव घ्यायला नाही येणार तुला, मी स्वतः येईन. हे बघ, तू माझा माणूस आहे आणि आम्ही तुझी काळजी घेतो. तुला पण आमची काळजी घ्यायला पाहिजे. आणि आम्ही एका मुलांकडे जबरदस्ती तर करत नाही. हे बघ, सरळ सरळ सौदा करतो, पैसे देतो, काम करवतो, नाहीतर नाही. आता तू लवकर जा आणि लवकर ये, समजला? चल निघ. पंख फुटले त्याला, कापून टाकू. आणि हातातून सटकला तर पोरांना कोण घेऊन येणार? हिंदुस्थानात जोपर्यंत गरिबी आणि लाचारी आहे, मुलांची काही कमतरता नाही. दिवा तर एक रस्ता आहे. एक दिवाकर गेला तर 100 येतील. या शहरात ज्याला पैसे खर्च करायची सवय पडली आहे ना, तो पैशांच्या शिवाय राहू नाही शकत. तू बघशील यादव, हा खूप लवकर येणार आणि मुलांना घेऊन येणार, मी सांगतो. मिस्टर ऑफिसर, जितकं काही मला समजू शकलंय, ही डस्ट कोणा एका जागेची आहे जिथे खूप सारा चिखल आहे. चिखल. आणि फिंगरप्रिंट्समध्ये जनावराच्या मांसाचा स्मेल आढळला आहे. हाय रमीज, ट्युनिंग चाललंय? काय यार. हाय हाय रमीज. हाय. रमीज, काय भाई, कसं काय चाललंय तुझं बँड? कुठल्या बँडच्या बाबतीत बोलतोयस तू? कधी ड्रमर नसतो, कधी कीबोर्डवाला नसतो, कधी तर कोणी म्हणतं मी याच्याबरोबर कामच नाही करणार. आय एम सिक ऑफ दिस यार. कधी काही प्रॉब्लेम्स तर कधी काही अडचणी. काही प्रॉब्लेम नाही यार, तुझी स्वप्न नक्की पूर्ण होणार. हो रमीज, आम्हा सगळ्यांचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. बघशीलच, एक दिवस तू एक प्रसिद्ध सिंगर बनशील. सिंगर तर मी आहे, पण कधी फेमस होणार काहीच माहित नाही यार. अशी हिम्मत नको हरूस यार. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. तसा खूप दिवसात तुझा आवाज नाही ऐकला. एखादं चांगलं गाणं ऐकव ना. हो रमीज, एखादं गाणं ऐकव ना प्लीज. ओके 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 डन. मी गाईन, मी नक्की गाईन, पण फक्त एका अटीवर. काय? जर आमचा बँड इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन मध्ये आला तर तुम्ही सगळे लोक आम्हाला चीअर करायला याल. डन? ओके. 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 या पांडेजी लावा इथे. पांडेजी, यावेळी तर आपला सूरजच जिंकणार. एकदम सही बोललास बल्ली. जिंकणार कसं नाही. डन. डन. ए ज्युनियर, माचीस दे. रफिक, यानं सांग यानं की मागच्या 3 वर्षांपासून या भिंतीवर कोणाचा फोटो लागतोय? ए लीडर,
हे आपलं सामान उचल आणि निघ इथून. हे बघ रॉकी, आम्हाला इलेक्शनच्या आधी कॉलेजमध्ये कुठल्या प्रकारचा दंगा नकोय. बरं हेच होईल की तू आपलं काम कर आणि आम्हाला आमचं काम करू दे. नाही, या भिंतीवर फक्त रॉकीचे पोस्टर्स लागतील. बस. जेम्स, पोस्टर लाव. हे रफिक, इकडे. सूरज, हे तुझ्या खेळाचं मैदान नाहीये. तू आमच्या मैदानात येऊन खेळलायस. आता मी तुझ्या मैदानामध्ये येऊन खेळेन. मैदान कोणाचं पण असू दे, जिंकतो तोच ज्याला खेळायला येतं. असं? खेळणं काय असतं आणि खेळ काय असतो आता मी तुला शिकवेन. आता येईल मजा. आदित्य शुक्लाजींच्या केसमध्ये तुझी इन्व्हेस्टिगेशन कुठपर्यंत पोहोचले? आम्ही हर तऱ्हेने मुन्नापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय सर, पण आमच्यापाशी त्या बाबतीत काहीच ठोस माहिती नाहीये. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की आमच्या कुठल्याच इन्फॉर्मरपाशी त्याच्या कुठल्याच चालीची माहिती नाहीये. याचा अर्थ असा आहे की तो ज्या गँगसाठी काम करतोय ती फार चलाकपणे काम करत आहे, किंवा तो एकटाच काम करतोय. तुला कुठल्या थिअरीत दम वाटतोय? सर, मुन्ना ज्या 2 कारनाम्यांमध्ये इन्व्हॉल्व्ह आहे ते 2 कारनामे असे आहेत की तो एकटा नाही करू शकत. याचा अर्थ असा आहे की त्याचे संबंध पांडवगडच्या कुठल्या ना कुठल्या गँगसोबत जुळलेले आहेत. इट इज नॉट पॉसिबल की शुक्लाचा खून आणि बॉम्ब ब्लास्ट तो एकटा करू शकेल. त्याला कोणा ना कोणाचा तरी सपोर्ट नक्कीच मिळालाय. पण हे पहिल्यांदाच होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्या गुन्हेगाराच्या बाबतीत आमच्यापाशी काही माहिती नाहीये. एक विशेष सूचना. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार एक खतरनाक दहशतवादी सुलेमान पठाण जेलमधून फरार झालाय. त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.